Hello students, welcome to the lecture series of quantum mechanics. तर क्वांटम मेकॅनिक्सच्या सिरीजचा ही लेक्चर नंबर 7. या लेक्चर मध्ये आपण क्वांटम मेकॅनिक्सचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक ज्यावर बेस महाराष्ट्र सेट मध्ये तर क्वेश्चन येतो बट बाकीच्या अदर कॉम्पिटिशन एक्झाम ज्या आहेत जशा की CSIR नेट झाली, जेस्ट झाली, TFR झाली, गेट झाली, यासारख्या एक्झाम मध्ये सुद्धा या टॉपिक वरून बेस दरवेळेस क्वेश्चन राहतो. लास्ट इयर 2020 मध्ये जी नेट एक्झाम झाली त्यामध्ये सुद्धा या टॉपिकवर बेस 5 मार्कचा क्वेश्चन आला होता आणि तो टॉपिक आहे पर्टर्बेशन थिअरी. काय आहे टॉपिकचं नाव? पर्टर्बेशन. सो याचं स्पेलिंग बघा काय येतं, PE आहे, PU नाही. तर काय आहे? पर्टर्बेशन थिअरी. पर्टर्बेशन थिअरी. आता पर्टर्बेशन थिअरी हा टॉपिक तसं बघितलं जर एकदम इझी आहे. यामध्ये सिम्पली काय फक्त 2 ते 3 फॉर्म्युले आहेत. फक्त हा कन्सेप्च्युअल पॉईंट तुमचा क्लिअर होणं गरजेचं आहे. कन्सेप्च्युअल पॉईंट जर क्लिअर झाला म्हणजे तुम्हाला पर्टर्बेशन थिअरीचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतो. तर पर्टर्बेशन म्हणजे काय? तर सगळ्यात पहिली पर्टर्बेशनची थोडीशी डेफिनेशन लिहा की व्हॉट इज मीन बाय पर्टर्बेशन. पर्टर्बेशन मीन्स सडन change in the Hamiltonian of the system. जी सिस्टीम असते त्या सिस्टीमच्या हॅमिल्टोनियन मध्ये सडन चेंज होणे म्हणजेच काय होणे? सिस्टीम पर्टर्ब होणे. ब्रॅकेटमध्ये लिहू शकता. हॅमिल्टोनियन मध्ये कुठल्या पार्ट मध्ये चेंज? दॅट मीन्स द चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी टर्म. कशामध्ये? पोटेन्शियल एनर्जी टर्म मध्ये. पोटेन्शियल एनर्जी टर्म. कारण हॅमिल्टोनियन काय असतो तुमचा? एच कॅप हॅमिल्टोनियन रिप्रेझेंट करत असतो. तो असतो तुमचा कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. या हॅमिल्टोनियन मध्ये चेंज मध्ये एक तर कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज का पोटेन्शियल. मग चेंज कशामध्ये होतो? पर्टर्बेशन थिअरी मध्ये कायनेटिक एनर्जी अनचेंज राहते. पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय होतो? पर्टर्बेशन थिअरी मध्ये चेंज होतो. मग या पर्टर्बेशन सिस्टीमच्या पर्टर्ब हॅमिल्टोनियनला कसं रिप्रेझेंट करत असतो आपण? तर त्याला रिप्रेझेंट करत असतो आपण एच हॅट ऑर एच कॅप. तुमचा हॅमिल्टोनियन असतो जो असतो एच नॉट प्लस लॅम्बडा एच प्राइम. ज्यामध्ये यामधल्या डिफरंट टर्म्स काय रिप्रेझेंट करतात? तर एच जो आहे एच रिप्रेझेंट करतो टोटल हॅमिल्टोनियन. एच काय रिप्रेझेंट करतो? टोटल हॅमिल्टोनियन ऑफ सिस्टीम. कॅपिटल एच रिप्रेझेंट करतो टोटल हॅमिल्टोनियन ऑफ सिस्टीम. एच नॉट रिप्रेझेंट करतो अनपर्टर्ब हॅमिल्टोनियन. एच नॉट रिप्रेझेंट करतो अनपर्टर्ब हॅमिल्टोनियन आणि एच प्राइम रिप्रेझेंट करतो पर्टर्बेशन, ज्याला आपण काय म्हणू शकतो? पर्टर्ब हॅमिल्टोनियन. पर्टर्ब हॅमिल्टोनियन. आता या सर्व गोष्टी तुम्हाला अशा अनोळखी वाटत असतील, घाबरण्याचं काहीच टेन्शन नाहीये. सर्व गोष्टी तुम्हाला अलगत होतील आरामशीर जसं जसं आपण या लेक्चर मध्ये समोर कंटिन्यू जाऊ. पर्टर्बेशन थिअरीचे 2 टाइप्स पडतात प्रॉमिनंटली. पर्टर्बेशन थिअरी 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड होती. एक असती टाइम डिपेंडंट आणि एक असती टाइम इंडिपेंडंट. एक असती टाइम इंडिपेंडंट, पीटी म्हणूया आपण. पीटी म्हणजे पर्टर्बेशन थिअरी. आणि एक असते टाइम डिपेंडंट. टाइम डिपेंडंट पर्टर्बेशन थिअरी. पर्टर्बेशन थिअरीचे हे 2 टाइप्स असतात. त्यापैकी टाइम इंडिपेंडंट वाला जो पार्ट आहे तो मॅक्सिमम टाइम म्हणजे 99% टाइम्स एक्झाम मध्ये हावाला पोर्शन विचारतात. 1% चान्स असतात की हावाला पोर्शन विचारतील. त्यामुळे आपण हा 1% वाला पोर्शन घेणार नाही आहोत. आपण फक्त टाइम इंडिपेंडंट पर्टर्बेशन थिअरी डिस्कस करणार आहोत. कुठली? टाइम इंडिपेंडंट. हेडिंग टाकायचे नेक्स्ट ए म्हणून, टाइम इंडिपेंडंट पीटी. टाइम इंडिपेंडंट पीटी. यामध्ये काय लिहायचं आहे? द पर्टर्बेशन in the system
सिस्टीमच्या हॅमिल्टोनियन मध्ये जे काही परटर्बेशन होतं ते काय असतं, इज इंडिपेंडंट ऑफ टाइम, म्हणजे ते कॉन्स्टंट असतं, इंडिपेंडंट ऑफ टाइम. सिस्टीम मध्ये जे काही परटर्बेशन असतं ते काय असतं, इंडिपेंडंट ऑफ टाइम असतं. आणि लेट एच नॉट हिट साय नॉट इज इक्वल टू एनर्जी ई नॉट एच नॉट, सॉरी नॉट न रिप्रेझेंट करता याला थोडंसं आपण वेगळं रिप्रेझेंट करू. काय करू, एच नॉट साय एन 0 en 0 साइन 0. हे जे असतं हे तुमचं आहे अनपर्टर्ब हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन. हे काय आहे, अनपर्टर्ब हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन. अनपर्टर्ब हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन, ज्यामध्ये ही जी क्वांटिटी आहे काय, सायन 0, याला काय म्हणतात, एनएस स्टेट आयगन फंक्शन. सायन 0 ला काय म्हणतात, एनएच स्टेट आयगन फंक्शन. en 0 ही जी क्वांटिटी आहे याला काय म्हणतात, एनएच स्टेट एनर्जी. एनएच स्टेट एनर्जी आयगन व्हॅल्यू. एनएच स्टेट एनर्जी आयगन व्हॅल्यू. सपोज करू आपण की काय आहे, लेट एच प्राइम बी द perturbation टू द सिस्टीम. एच प्राइम जे आहे ते परटर्बेशन आहे सिस्टीमचं. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कशाशी रिलेटेड विचारतात, तर एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात तर फर्स्ट ऑर्डर करेक्शन टू द nth एनर्जी लेवल. क्वेश्चन कसे विचारतात एक्झाम मध्ये, जो क्वेश्चन विचारतात ते क्वेश्चन वर टॉपिक लिहून घेऊ आपण. हे फक्त सिम्पली 3 फॉर्म्युले, या 3 फॉर्म्युल्यावर बेसच एक्झाम मध्ये क्वेश्चन होते. याच्या व्यतिरिक्त एकही फॉर्म्युला नाही की ज्यावर बेस तुम्हाला क्वेश्चन्स विचारते. ओके, पहिला फॉर्म्युला आहे त्यामध्ये काय, फर्स्ट ऑर्डर करेक्शन टू द nth एनर्जी आयगन व्हॅल्यू. एक्झाम मध्ये तुम्हाला पहिल्या क्वेश्चनला या टाईपवर विचारू शकतात की तुम्हाला एखादी सिस्टीम दिलेली राहील आणि त्या सिस्टीमच्या nth एनर्जी आयगन व्हॅल्यूवर फर्स्ट ऑर्डर करेक्शन कॅल्क्युलेट करायचं युझिंग हॅमिल्टोनियन एच. तर ते कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, en स्टँड्स फॉर nth ऑर्डर एनर्जी. nth ऑर्डर एनर्जी वरती 1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर करेक्शन. त्याचा फॉर्म्युला असतो एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ सायन 0 एच प्राइम सायन 0. इथे सायन 0 काय आहे, तर सायन 0 हे आहे तुमचं nth स्टेट आयगन फंक्शन, nth स्टेट आयगन फंक्शन ऑफ अनपर्टर्ब सिस्टीम. nth स्टेट आयगन फंक्शन ऑफ अनपर्टर्ब सिस्टीम. यामध्ये हा वाला फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. कुठला, तर फर्स्ट ऑर्डर करेक्शन टू द nth एनर्जी लेवलचा en1 इज इक्वल टू किट सायन 0 एच प्राइम सायन 0. आणि यावर ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ आपण त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा ते सुद्धा काय होईल, क्लिअर होईल. अगोदर तुम्ही तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या, त्यानंतर आपण काय करू, क्वेश्चन वाल्या पार्टकडे येऊ. सेकंड आहे, सेकंड फॉर्म्युला तो म्हणजे सेकंड ऑर्डर करेक्शन. सेकंड ऑर्डर करेक्शन टू द nth एनर्जी आयगन व्हॅल्यू. सेकंड क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकता की अगोदर फर्स्ट ऑर्डर करेक्शन विचारतील किंवा सेकंड ऑर्डर करेक्शन विचारतील. सेकंड ऑर्डर करेक्शन काय असेल तुमचं, en2. याचा फॉर्म्युला काय आहे, समेशन m नॉट इक्वल टू n मॉड्युलस ऑफ एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ किट सायन 0 एच प्राइम सायन 0 याचा मॉड्युलस कंप्लीट डिवायडेड बाय en0 मायनस em0. n आणि m ची पोझिशन एकदा व्यवस्थित बघायची आहे, ही पोझिशन चेंज करायची नाही. या न्यूमरेटरचा आहे स्क्वेअर.
मॉड्युलसचा काय स्क्वेअर आहे. याच्यावर बेस क्वेश्चन कसा येईल आणि कसा सॉल्व्ह करायचा आहे तेही तुम्हाला सांगतो. अगोदर तुम्ही फॉर्म्युला लिहून घ्या. आणि थर्ड वाला फॉर्म्युला असतो तो म्हणजे फर्स्ट ऑर्डर करेक्शन इन वेव्ह फंक्शन. काय? फर्स्ट ऑर्डर करेक्शन ऑफ द nth स्टेट वेव्ह फंक्शन. nth स्टेट वेव्ह फंक्शन किंवा या वेव्ह फंक्शन्सच्या ठिकाणी आयगन फंक्शन सुद्धा विचारू शकतात. आयगन फंक्शन मध्ये सुद्धा फर्स्ट ऑर्डर करेक्शन आणि ते कसं लिहिणार तुम्ही, तर केट सायन 1 इज इक्वल टू समेशन m नॉट इक्वल टू n केट सायन 0 h प्राइम सायन 0 एक्सपेक्टेशनचा ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय en0 मायनस em0 आणि इकडे x8 सायम ऑफ 0. हे जे तीन लिहिलेले ते तीन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. या तीन फॉर्म्युलेच्या वरती तुम्हाला सेट मध्ये किंवा नेट मध्ये पर्टर्बेशन थेअरीवर क्वेश्चन्स येणार नाही. आता पण या फॉर्म्युल्यांना अप्लाय करण्या अगोदर काय करू, एक नोट पॉइंट लिहून घ्या. तो नोट पॉइंट म्हणजे आहे. तो नोट पॉइंट काय सांगतो, पहिला नोट पॉइंट आहे तो की द सेकंड ऑर्डर एनर्जी करेक्शन एनी पर्टर्ब सिस्टीम. कुठली पर्टर्ब सिस्टीम असू द्या, कुठल्याही पर्टर्ब सिस्टीम साठी सेकंड ऑर्डर करेक्शन टू एनी पर्टर्ब सिस्टीम इन nth स्टेट is always negative. म्हणजे काय, सिस्टीम कुठलीही असो त्या सिस्टीमच्या nth स्टेट मध्ये जर सेकंड ऑर्डर करेक्शन विचारलेले असेल तर सेकंड ऑर्डर करेक्शन ऑलवेज काय राहील, सेकंड ऑर्डर करेक्शनची व्हॅल्यू ऑलवेज निगेटिव्ह राहील. हा नोट पॉइंट आहे आणि याच्यावर म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. म्हणजेच हे काय करतं, तर सेकंड ऑर्डर करेक्शन एनर्जी लेवल लोअर करतं. दॅट मीन्स द सेकंड ऑर्डर एनर्जी करेक्शन lowers the energy level. ओके. आता पर्टर्बेशन थिअरीचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम डील करण्या अगोदर आपण काय करू, नोट करूनच काही सिस्टीमचे nth स्टेट मधली एनर्जी आणि nth सिस्टीम मधले आयगन फंक्शन लिहून घेऊ. nth स्टेटचे जर तुम्हाला नसली माहिती तरी ऍटलीस्ट ग्राउंड स्टेट आणि फर्स्ट एक्साइटेड स्टेटचे आयगन फंक्शन आणि एनर्जी आयगन व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. तर प्रोबॅबली तुम्हाला ज्या क्वेश्चनवर म्हणजे ज्या सिस्टीमवर बेस पर्टर्बेशन थिअरीचे प्रॉब्लेम येऊ शकतात ती सिस्टीम आहे एक म्हणजे 1D पार्टिकल इन 1D बॉक्स. अगोदर आपण त्याचे एनर्जी आणि वेव्ह फंक्शन लिहून घेऊ. ते म्हणजे काय, पार्टिकल इन 1D बॉक्स. पार्टिकल इन 1D बॉक्स मध्ये पहिला आहे ए सिमेट्रिक बॉक्स. म्हणजे -a/2 x +a/2 या रिजन मध्ये जर का पोटेन्शियल असेल तर त्याच्या सिमेट्रिक बॉक्स मध्ये nth स्टेटचं वेव्ह फंक्शन काय असतं तुमचं, सायन ऑफ x. चे दोन व्हॅल्यूज असतात, एक असते √2/a साइन n πx अपॉन a आणि एक असतं √2/a कोसाइन ऑफ n πx अपॉन a. साइन वालं फंक्शन केव्हा असतं, ज्यावेळेस n ची व्हॅल्यू इव्हन असते, जसे की 2, 4, 6. आणि कॉस वालं असतं ज्यावेळेस n ची व्हॅल्यू ऑड असते. आणि nth स्टेट मध्ये एनर्जीचं एक्सप्रेशन आहे En इज इक्वल टू n स्क्वेअर पाय स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन टॉईस m a स्क्वेअर. सिमेट्रिक बॉक्स असोसिएटेड या दोन टर्मिनॉलॉजीज तुम्हाला पर्टर्बेशन थिअरीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना माहिती असणं गरजेचे आहे. सो तुम्हाला ते इथे लिहून दिले आहे. त्यानंतर दुसरी आहे असिमेट्रिक बॉक्स. पार्टिकल इन असिमेट्रिक बॉक्स.
असिमेट्रिक बॉक्स. असिमेट्रिक बॉक्स म्हणजे 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ए रिजन मध्ये याचे NH स्टेट मध्ये वेव्ह फंक्शन जे असतं साइन ऑफ एक्स त्याची सिम्पली एकच व्हॅल्यू आहे √2 बाय साइन n बाय एक्स बाय √2 बाय ए साइन n बाय एक्स अपॉन ए. आणि NH स्टेट मध्ये एनर्जी जी आहे ती आहे En इज इक्वल टू n स्क्वेअर पाय स्क्वेअर h क्रॉस स्क्वेअर अपॉन पाईस m ए स्क्वेअर. परटर्बेशन थेअरीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला ह्या दोन क्वांटिटी सुद्धा माहिती असणं गरजेचे आहे. त्यानंतर आणखी दुसऱ्या सिस्टीमवर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ती म्हणजे आहे 2 नंबरची पार्टिकल इन 1D सिंपल हार्मोनिक पोटेन्शियल. पार्टिकल 1 डायमेन्शनल सिंपल हार्मोनिक पोटेन्शियल याचे NH स्टेट मध्ये वेव्ह फंक्शन्स आहे बघा. साइन ऑफ एक्स इज इक्वल टू असतं अल्फा अपॉन 2 raised to the power n फॅक्टोरियल रूट पाय. सर्व याची पॉवर असते 1/2 एचर ऑफ एक्स e raised to the power of minus x square upon x square upon 2. आणि NH स्टेट मध्ये एनर्जी असते En is equal to n plus half h क्रॉस ओमेगा. n plus half h क्रॉस ओमेगा ज्यामध्ये अल्फा जो असतो अल्फाची व्हॅल्यू असते √ऑफ e raised to the power minus अल्फा स्क्वेअर x स्क्वेअर असतो e raised to the power minus अल्फा स्क्वेअर x स्क्वेअर. आणि अल्फाची व्हॅल्यू असते m ओमेगा अपॉन h क्रॉस m ओमेगा अपॉन h क्रॉस. तुम्हाला NH स्टेट मध्ये वेव्ह फंक्शन जर लक्षात नसेल ठेवलं तरी तुम्ही ग्राउंड स्टेट असोसिएटेड वेव्ह फंक्शन जर लक्षात ठेवू शकले तरी सफिशियंट आहे. ग्राउंड स्टेटचं वेव्ह फंक्शन काय असतं तुमचं साय 0 ऑफ एक्स त्याची व्हॅल्यू असते अल्फा अपॉन रूट पाय त्याची पॉवर 1/2 इंटू e raised to the power of मायनस अल्फा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. तुमचं ग्राउंड स्टेटचं वेव्ह फंक्शन जरी लक्षात असलं तरी सफिशियंट आहे. आणि NH स्टेटची एनर्जीचं एक्सप्रेशन सोपंच आहे ते म्हणजे n प्लस हाफ h क्रॉस ओमेगा. या दोन क्वांटिटी मध्ये तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी दुसरी कुठली गोष्ट माहिती असणं तुम्हाला गरजेचं. परटर्बेशन थेअरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 3 नंबर ते म्हणजे हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटमचं ग्राउंड स्टेट मधलं वेव्ह फंक्शन आणि NH स्टेट मधली एनर्जी काय माहिती असणं गरजेचं आहे. थर्ड वन म्हणजे हायड्रोजन ॲटम. या हायड्रोजन ॲटम मध्ये पण ज्याला आपण साय झिरो न रिप्रेझेंट करता 1 न रिप्रेझेंट करू. साय 1 ऑफ आर जे असतं 1 अपॉन अंडर रूट पाय ए नॉट क्यूब e raised to the power of मायनस आर अपॉन ए नॉट. हे आहे तुमचं ग्राउंड स्टेट मधले वेव्ह फंक्शन्स ज्याला नॉर्मली केट 100 असं सुद्धा रिप्रेझेंट केलं जातं किंवा साय 100 ऑफ आर थिटा फाय असं सुद्धा रिप्रेझेंट केलं जातं. ही माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर NH स्टेट मध्ये हायड्रोजन ॲटमची एनर्जीचं एक्सप्रेशन तर प्रत्येकाला माहिती असेल. En इज इक्वल टू -13.6 अपॉन n स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट.